माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिक तुम्ही थंबनेलवरती बघितलं असेल की उद्यासाठी. इनफॅक्ट जर मी बघायला तर 12 जुलैला जर मी निफ्टीचं एखादं एक अनालिसिस करायचे असेल तर कोणत्या बेसवरती मी अनालिसिस करेन ते आता आपण बघूया. आणि इव्हन दो जर थोडीफार जर मी स्ट्रॅटेजीज डिप्लॉय करत असेल तर कोणती स्ट्रॅटेजी मी डिप्लॉय करू ते आपण आता डिस्कस करू. राईट. सो बऱ्याच व्हिडिओज आपण बनवले आहेत निफ्टीच्या अनालिसिस वरती. सो प्रिव्हियस व्हिडिओज एकदा जाऊन बघा, कन्सेप्ट बघा, कारण आता गेले ते दिवस जेव्हा आपण ट्रेड सांगत होतो किंवा अनालिसिस करत होतो, पण एक आयडिया आहे तुम्हाला की ओव्हरऑल जो सेंटिमेंट आहे मार्केटचा ते बघून आपण कशा ट्रेड करू शकतो. ओके. सो जास्त वेळ जो आहे तो आपण इंट्रोडक्शनला इन्व्हेस्ट न करता डायरेक्टली आपण ट्रेड सेटअप वरती येऊ. ओके. सो फर्स्ट मी तुम्हाला काही एक टेक्निकल इंडिकेटर्स बद्दल सांगेन जो कॉन्सेप्ट मध्ये आहे आणि बऱ्याच वेळेमध्ये आपण त्या इंडिकेटर्स बद्दल डिस्कस केलंच आहे. पण जर मला उद्याचं निफ्टीचं एक प्रेडिक्शन्स पण बघायचे असेल किंवा एक अँटिसिपेट करायचं की मोमेंटम कोणत्या दिशेला येऊ शकतो किंवा अनालाइज करायचं असेल तर कसं करू ते पण आपण बघू. ओके. सो फर्स्टली मी तुम्हाला याचा इंटरफेस एक्सप्लेन करतो की इंटरफेस वर इथे काय आहे, कारण हा पण जो कंटेंट आहे, हा पण जो इंटरफेस आहे तुम्हाला खूप व्हॅल्यू ऍड करेल. सिंपल बघा, जर तुम्ही ते टॉपला बघितलं तर ते निफ्टी, फिन निफ्टी आणि बँक तिन्ही जे आपले मेजर इंडायसेस आहेत त्यांचा बिल्टअप इकडे बघायला मिळतो. निफ्टी काय दिसतंय जेव्हा मी रेकॉर्ड करतो व्हिडिओ, शॉर्ट मध्ये निफ्टी शॉर्ट मध्ये बँक निफ्टी शॉर्ट मध्ये. दॅट मीन्स आजच्या दिवसात जो मार्केटचा सेंटिमेंट आहे कुठेतरी बेरिश आहे. राईट. सेकंड थिंग, लेट्स सी, मी इथे बघते सिनॉप्सिस. तर सिनॉप्सिस मला काय सांगतो की कोणता स्टॉक आजच्या दिवसात जो आहे तो चांगला मोमेंटम मध्ये आहे. इनफॅक्ट वी कॅन सी प्राइस डाऊन मध्ये जर बघायला तर नोकरी आहे, जायडस आहे. राईट. नंतर ओवायचा कन्सेप्ट पण आहे, पण मेजरली प्राइस अप प्राइस डाऊन. सो सिनॉप्सिस वरती जर इंडिपेंडेंट व्हिडिओ पाहिजे बनवली आहे तर जाऊन चेक करा. डेज हाय लो वरती इंडिपेंडेंट आहे, ऑप्शन चे इंट्राडे मसो ओव्हरऑल मॅक्सिमम टूल्स आपण कव्हर केलेच आहे. ओके. सो ह्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा की कन्सेप्ट काय आहे, त्याच वर जाऊन तुम्ही ट्रेड करा. ओके. नाउ लेट्स सी, जर मी एखादा कोणताही डेटा पॉइंट किंवा एखादी कोणती ट्रेड बनायची असेल तर मी दोन गोष्टी लक्षात ठेवणार नेहमी. ओके. भले ते इंट्राडे असेल किंवा भले ते पोझिशन असेल. सो सिंपल बघा, कधीही जर मी उद्यासाठी अनालाइज करायचं असेल तर मला एक बिल्टअप बघावा लागतो. निफ्टीचा बिल्टअप काय की निफ्टीमध्ये ऍक्च्युअली काय चाललंय, ऍक्च्युअली तिकडे बायर्स आहेत की प्रॉफिट बुकिंग मुळे वरती येतोय की शॉर्ट मुळे खाली जातोय की लॉंग अनवाइंडिंग म्हणजे प्रॉफिट बुकिंग मुळे खाली जातोय. राईट. सो ते कसं फिगर आउट आपण करू शकतो विथ द हेल्प ऑफ फ्युचर्स बिल्टअप. सो जे कोण नवीन व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी मला एक्सप्लेन करावं लागतं या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये. पण जे एक्झिस्टिंग व्ह्यूअर्स आहेत त्यांनी थोडं याला पुढे गेलं तरी चालेल, कारण खूप बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण कन्सेप्ट क्लिअर केलीच आहे. ओके. न्यू व्ह्यूअर्स पहिला लक्षात द्या हा कन्सेप्ट, प्राइस आणि ओपन इंटरेस्ट. कधी पण ह्या दोन गोष्टी आपण एकत्र करतो आणि त्याचा जो आउटपुट असतो तो आपला असतो फ्युचर्स बिल्टअप. ओके. मी इथे ऑप्शन्स बिल्टअप बद्दल नाही बोलत आहे, मी फ्युचर्स बिल्टअप बद्दल. ओके. सो पहिल्या केस मध्ये काय होऊ शकतं, पहिल्या केस मध्ये प्राइस जी आहे ती वरती जाते. सेकंडली ओपन इंटरेस्ट जो आहे तो वरती जातो. सो जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते, ओपन इंटरेस्ट वरती जातो, त्याला आपण कन्सिडर करतो ऍज अ व्हॉट, अ लॉंग बिल्टअप. लॉंग बिल्टअप मीन्स व्हॉट की कुठे फ्रेश बाइंग पोझिशन्स ऍड होतात. सिंपल आहे. लेट्स सी 1000 ला एखादा स्टॉक आहे. ओके. मी अँटिसिपेट करतो की स्टॉकची जी प्राइस आहे ती वरती जाऊ शकते. सो व्हॉट आय डू, मी इथे जाऊन एक बायचा ट्रेड बनवणार. सो जेव्हा आपण बायचा एखादा ट्रेड बनवतो दॅट मीन्स मी प्रेशर जो आहे तो वरच्या साईडला एक रिलीज करतो किंवा प्रेशर जो आहे तो वरच्या साईडला क्रिएट करतो. त्यामुळे माझी प्राइस वरती चालते आणि मी फ्रेश कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करतोय, त्यामुळे माझा ओपन इंटरेस्ट वाढतो. नवीन बाइंग कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करतोय, त्यामुळे जेव्हा आपण प्राइस वरती जाते ओपन इंटरेस्ट वरती जातो, त्याला आपण कन्सिडर करतो लॉंग बिल्टअप मीन्स व्हॉट, फ्रेश बायर्स. फ्रेश बायर्स जेव्हा पण आपण बघतो ना, दॅट मीन्स एक पॉझिटिव्ह कन्फर्मेशन आहे की कुठेतरी एक नवीन ट्रेंड होऊ शकतो सुरुवात मार्केटसाठी, एखादी बुलिश रॅली सुरू होऊ शकते कारण फ्रेश बाइंग पोझिशन्स आहेत. सेकंड आपण काय बघतो की प्राइस खाली, ओपन इंटरेस्ट खाली. सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली जाते, ओपन इंटरेस्ट खाली जातो, त्याला आपण कन्सिडर करतो ऍज अ लॉंग अनवाइंडिंग. लॉंग अनवाइंडिंग मीन्स व्हॉट, सिंपल, थोडंफार डिफिकल्ट आहे जर कोणी नवीन असेल तर, पण लॉंग अनवाइंडिंग इज सिंपल लाईक अ प्रॉफिट बुकिंग. सपोज 1000 ला मी एखादा स्टॉक बाय केला आहे, प्राइस गेली सपोज 1100 वरती, 100 रुपये वरती गेली. ऍज अ बायर मला किती प्रॉफिट आहे, 100 रुपयाचा प्रॉफिट आहे. सो व्हॉट आय डू, मी तो प्रॉफिट बुक
सो जेव्हा पण मी प्रॉफिट बुक करतो तेव्हा जो आहे मी बाइंगचा प्रेशर रिलीज करतो आणि जेव्हा पण मी बाइंगचा प्रेशर रिलीज करतो तेव्हा प्राइस खाली येते आणि प्रीवियस ओपन इंटरेस्ट जो आहे तो मी क्लोज करते म्हणजे कॉन्ट्रॅक्ट क्लोज करते तेव्हा ओपन इंटरेस्ट माझा खाली येते सो जेव्हा प्राइस खाली येते ओपन इंटरेस्ट खाली येते त्याला कन्सिडर करतो लॉंग अनवाइंडिंग सिंपल वर्ड प्रॉफिट बुकिंग ओके क्लियर आहे सगळ्यांना थर्ड थिंग व्हाट वाज द थर्ड थिंग की प्राइस खाली ओपन इंटरेस्ट होते प्राइस खाली जाते ओपन इंटरेस्ट होते त्याला आपण कन्सिडर करतो एज अ व्हाट अ शॉर्ट बिल्ट अप काय असतं शॉर्ट बिल्ट अप इज सिंपल लाईक अ कुठे फ्रेश सेलर स्वतःच्या पोझिशन ऍड करतात जर मला समजलं की एका लेवलला फ्रेश सेलिंग होते दॅट मीन्स की कुठेतरी प्रेशर जो आहे तो खालच्या साईडला क्रिएट होतो ओके सोपा आहे ही गोष्ट आणि लास्ट एक टॉपिक राहतो कन्सेप्ट राहते त्याला आपण म्हणतो प्राइस वरती ओपन इंटरेस्ट त्याला आपण कन्सिडर करतो एज अ व्हाट अ शॉर्ट कवरिंग की ज्यांनी ऍज अ सेलिंग प्रेशर जिथे क्रिएट केले ते कव्हर कुठे करतात ओके नाउ ह्याच्यामध्ये पण एक ऍडव्हान्स कन्सेप्ट असते जी असते बिल्ट अप सायकल थोड्याला आपण साइडला घेऊया इथे आणि सायकल्स बद्दल डिस्कस करूया ओके बिल्ट अप सायकल ना आता हे जे गोष्टी आहेत ना ह्या बेसिस वरती बिल्ट अप सायकल आहे ओके मार्केट वरती कसं जातं लाईक दिस बरोबर सो लेट्स सी मार्केट वरती बिकॉज ऑफ लॉंग चालला आहे आणि यू कैन सी ते एक डिप क्रिएट करते ओके नाउ मार्केट दोन केस मध्ये खाली येतं कोणत्या दोन केस मध्ये खाली येतं एक बिकॉज ऑफ द लॉंग अनवाइंडिंग आणि एक बिकॉज ऑफ द शॉर्ट बिल्ट अप जर मार्केट लॉंग अनवाइंडिंग मुळे खाली येत असेल that means what की कुठेतरी जो आहे बुलिश पॅटर्न के बुलिश बिल्ट अप आहे कधी जेव्हा लॉंग आणि लॉंग अनवाइंडिंग सायकल असेल म्हणजे बायर्स येतात पुन्हा प्रॉफिट बुक करतात पुन्हा बायर्स येतात पुन्हा प्रॉफिट ओके व्हाट वाज द नेक्स्ट प्राइस खाली अशी येते बरोबर सो सपोज प्राइस शॉर्ट मुळे खाली असेल आणि इथे जी वरती जाते इथे थोडाफार इथे हाय क्रिएट करायचा प्रयत्न करते पण जर मार्केट वरती जातो आहे शॉर्ट मध्ये पण दॅट मीन्स व्हाट मार्केट दोन केस मध्ये जातो कोणत्या दोन केस मध्ये लॉंग आणि शॉर्ट कव्हरिंग मध्ये सो जर तिकडे शॉर्ट कव्हरिंग द सायकल असेल दॅट मीन्स की बेरिश बिल्डअप आहे किंवा दॅट इज व्हाट शॉर्ट अँड शॉर्ट कव्हरिंग क्लियर दोन गोष्टी आपण बघितल्या फ्युचर्स बिल्डअप आणि बिल्डअप सायकल्स ओके नसेल समजलं एकदा पुन्हा स्पेसिफिकली बघा ही व्हिडिओ आणि बघा तसेच पुन्हा एक पाठी जाऊन कव्हर करा त्याचं त्यानंतर आपण पुढे जाऊया त्यानंतरच पुढे जाऊया ओके नाउ मी काय ना फ्लॅट वरती बिल्डअप से जास्त मी इन्व्हेस्ट नाही करत टाइम पुन्हा टूल एक्सप्लेन करायला कारण आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये टूल इन्व्हेस्ट केलेच आहे टूल एक्सप्लेन केलेच आहे सो इथे जाऊन त्या व्हिडिओज बघा तुम्हाला एक आफ्टर द व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट सेशन येईल ओके निफ्टी ओपन येते का तर नीट बघायचं नाउ जो ग्रीन बार आहे ना तो तुम्हाला दाखवते लॉंग ब्लू बार लॉंग अनवाइंडिंग रेड बार जो आहे शॉर्ट आणि हा जो आहे शॉर्ट ओके नाउ यू कैन सी हा डेली चार्ट आहे 11 जुलै इकडे आहे ओके म्हणजे 10 मार्च चा प्रीवियस डेचा चार्ट यू कैन सी इथे आजच्या दिवसात शॉर्ट बिल्टअप आहे इथे लॉंग अनवाइंडिंग आहे इथे लॉंग शॉर्ट कव्हरिंग लॉंग शॉर्ट कव्हरिंग शॉर्ट ठीक आहे नाउ फोकस करायचे जर मी 1 2 3 4 5 6 7 मी आठवड्याभराचा जरी डेटा पण इथे बघतोय व्हॉट आय गेट टू नो की शॉर्ट बिल्टअप दोन झाले 7 दिवसात दोन शॉर्ट बिल्टअप आहेत दोन लॉंग आहेत आणि दोन जे आहेत ते शॉर्ट कव्हरिंग आहेत सो नेट मी बघायला गेलो तर 70% जो आहे तो निफ्टीचा कुठेतरी पॉझिटिव्ह बिल्टअप दिसते का 70% मी आन्सर दाखवतो कारण शॉर्ट कव्हरिंग इज अ बुलिश कन्फर्मेशन येस लॉंग इज अ बुलिशनेस येस लॉंग अनवाइंडिंग सायकल मध्ये येते फक्त दोन शॉर्ट बिल्टअप आहेत नाउ मला हे चेक करायचं की हा जो शॉर्ट बिल्टअप जो आहे तो अग्रेसिव्ह शॉर्ट आहे की मायनर शॉर्ट आहे सो मी काय करणार मी ऍब्सोल्यूट वाय वरती तो यू कैन सी अगेन 1 2 3 4 5 6 7 हे 7 दिवसाचा एक ओव्हरऑल बघूया आपण बघा लॉंग बिल्टअप इथे झाला आहे इथे पण झालाय इथे शॉर्ट बिल्टअप जो आपण बघितला खूप मायनर शॉर्ट आहे यू कैन सी फक्त 50,000 चा ओपन इंटरेस्ट जो आहे तो क्रिएट झालेला शॉर्ट साठी आज जो शॉर्ट बिल्टअप जेव्हा मी रेकॉर्ड व्हिडिओ करतो त्यात बघा 3.5 लाखाच्या आसपास ओपन
ओपन इंटरेस्ट क्रिएट झाले विच इज फाईन, खूप चांगला शॉर्ट ब्रेकअप आहे. सो नेट नेट मी बघायला गेलो 7 दिवसामध्ये सातवा जो दिवस आहे तो कुठेतरी अग्रेसिव्ह शॉर्ट ब्रेकअप मध्ये आहे. ओके, सो थोडाफार मी इथे मार्केटला म्हणून थोडाफार एक बॅरिशनेस किंवा एक म्हणू शकतो की थोडाफार जो एक फॉलिंग मोमेंटम आपण अँटिसिपेट करू शकतो, पण पूर्णपणे नाही ना. 7 मध्ये 6 दिवस पॉझिटिव्ह आहे किंवा 5 दिवस पॉझिटिव्ह, एक दिवस कुठेतरी निगेटिव्ह चालला. सो व्हॉट आय डू, मी काय करणार, चार्ट्स मध्ये ना निफ्टी ओपन आहे, आय लाईक टू गो विथ लेट्स सी 5 मिनिट. ठीक आहे, 5 मिनिटचा जर मी चार्ट ओपन करतो इकडे, ओके, नाउ यू कैन सी. ठीक आहे, सिंपल अनालिसिस आहे. जनरली जे ट्रेडर्स कंटिन्युअसली डेली बेसिसवर ट्रेड करतात त्यांच्यासाठी नवीन कन्सेप्ट असेल. यू कैन सी जर मी थोडाफार इथे ट्रेंड लाईन ड्रॉ केली, मला ऍक्च्युअली ट्रेंड लाईनला सरकवणं इथे डिफिकल्ट असं स्क्रीन होती, पण विच इज फाईन. ओके फाईन. सो थोडाफार जर मी इथे लेवल बघितला मार्केटचा किंवा हा एक लेवल बघतो, ठीक आहे, ओके, नाउ यू कैन सी मार्केट जो आहे तो ह्या लेवलला एक चांगला सपोर्ट घेते. ओके, इथे का सपोर्ट घेते, थोडाफार या जास्त सपोर्ट घेते, थोडाफार इथे आला आणि पुन्हा फुल बॅक दिल्या वरच्या साईडला 5 मिनिटचा टाइम फ्रेम. ओके, सो टेक्निकली मी काय करणार, मला थोडाफार बेरिशनेस वाटतोय, थोडाफार फिअर आहे मार्केटमध्ये. सो 24,200 च्या आसपास जी रेंज आहे ना, जर मार्केटने तो लेवल ब्रेक केला तर मी उद्यासाठी जो आहे तो एखादा मी पुट ऑप्शन बाय करू शकतो, राईट. आणि जर सपोज मार्केट ह्या रेंजच्या आसपास क्लोज झालं आणि नेक्स्ट जर मार्केट गॅप अप ओपन होते किंवा प्रीवियस क्लोजिंगच्या वरती ओपन होते, सो इनिशिएट स्प्रेड होते, तिथे स्प्रेड बनवून जर मार्केट हा लेवल ब्रेक असेल तर कुठेतरी एक बेरिशनेस मी अँटिसिपेट करू शकतो, कारण स्ट्रॉंग फॉल येऊ शकतो. कारण जर एवढा खाली मार्केट पडला तर कुठेतरी सेलिंग प्रेशर जास्त आहे, मी अँटिसिपेट करू शकतो. ठीक आहे, सो व्हॉट आय डू नेक्स्ट डे. आता बघा मी नेक्स्ट डे काय करणार, सिंपल ट्रेडिंग वरती मी येणार. ओके, ऑप्शन्स आर्किटेक्ट वरती. ओके, नाउ सपोज जर तो लेवल ब्रेक झाला 24,200 चा सपोर्ट लेवल आहे, कुठेतरी थोडाफार वाटत असेल की तिकडे बेरिशनेस आहे, बिल्टअप दुसऱ्या दिवशी जर कसं म्हणजे तुम्हाला त्या दिवशी बिल्टअप काय होते 915 ला, जर असेल तिकडे शॉर्ट बिल्टअप अग्रेसिव्हली, सो डेफिनेटली थोडाफार फॉल आपण अँटिसिपेट करू शकतो त्या लेवलला. पण जर मी एखादी बुलिश मोमेंटम अँटिसिपेट करत असेल त्या लेवलच्या आसपास जर ओपन झाला किंवा त्या लेवलच्या वरती ओपन झाला आणि मला त्या दिवशी ट्रेड बनायचे आणि इनिशिएट बुल कॉल. ओके, सपोज जर मार्केट सेम लेवलला ओपन झाला तर मी काय करणार, ऍट द मनी विकत घेतो आणि थोडाफार झाला ना मी एक हात दोन स्ट्राइक होती येऊन जातो. सपोज उद्याच्या दिवसात जर मार्केट मोमेंटम दिली, ओके, एक दिवस का दिली नेक्स्ट एक्सपायरी असेल ना, ठीक आहे, आणि थोड्याला स्ट्राइक काढून ओके. सपोज जर उद्याच्या दिवसात जर मार्केट बघायला गेलो तर मार्केट 200 पॉइंट्स वर गेला एक लॉटच्या बेस मध्ये, तर आय गॉट अ 1953 रुपीज प्रॉफिट. ठीक आहे, जर मार्केट त्याच लेवलला राहिला स्टिल आय गॉट अ 12 रुपीज ऑफ प्रॉफिट. ठीक आहे, नाही गेला थोडाफार वरती गेला, एक 150 रुपये वरती गेला, त्याच्या प्राइस ने वरती गेला 386. सपोज मार्केटने फॉल दिला तर मला लॉस किती आहे, सपोज 100 पॉइंट खाली पडला, 200 चा लेवल ब्रेक केला, 150 ला जाऊन क्लोज केला, 703 चा लॉस. चला अजून खाली पडला, सपोज फॉर एक्झाम्पल 1000 रुपयाचा लॉस, पण तो जर मार्केटने डिरेक्शन घेतली दिसत तर 1000 रुपयाचा प्रॉफिट. सो कुठेतरी 1:1 चा कुठेतरी स्प्रेड क्रिएट केला, राईट. सो ट्राय टू गो विथ द स्प्रेड. याच्याने काय होणार, तुमची जी लेवल आहे लॉसचा तो मॅक्सिमम आहे तुमचा, बघा 1796 मॅक्सिमम लॉस, पळाला तर 195, 1:1 च्या आसपास कुठेतरी प्रॉफिट आहे. जर मॉडरेट लिक्विडेशन असेल स्टिल यू गॉट अ गुड अमाउंट ऑफ प्रॉफिट. ते जर आपण मल्टिपल बाय 5 लॉट्स केले, 5 लॉट वरती मी एक ट्रेड बनवतो, सो तुमचा प्रॉफिट ते वाढू शकतो, राईट. पण फॉलची भीती आहे मला का, कारण सेलिंग प्रेशर मला जाणवतो त्या लेवलला, सो मी काय करणार, स्प्रेड बनवून सोडणार. जर मार्केट ट्रेंडिंग मध्ये असतं तर विच इज फाईन, राईट. पण 2 दिवसामध्ये एक दिवस मेजर शॉर्ट दिसतो आणि मला दुसऱ्या दिवशी ट्रेड करायचं, कुठेतरी मला जो फिअर आहे मार्केटमध्ये की सेलिंगचा प्रेशर येऊ शकतो, त्यामुळे मी काय करेन ते स्प्रेड इनिशिएट केला आहे. ओके, आणि ह्या स्प्रेडला जाऊन तुम्ही ते सेव्ह करू शकता. ओके, सो जेव्हा तुम्ही ते पोझिशन सेव्ह करणार ना, तुमच्या ज्या काही ओपन पोझिशन आहेत सगळ्यांचा पेन तुम्हाला इथे बघायला मिळेल. ओके, नाउ जसं मी इथे बुल कॉल स्प्रेड बनवला आहे, सो तुम्हाला त्याचा पेन बघायला मिळते. तेच प्रीवियस स्ट्रॅटेजीज आपण डिस्कस करत असतो त्याचे पण इथे तुम्हाला बघायला मिळेल. ओके, सपोज जर तुम्ही एखादा ट्रेड क्लोज करायचा, लेट्स सी मला 2850 चा लेट्स सी मला हा जो ट्रेड आहे हा क्लोज करायचा असेल, सो व्हॉट आय डू, मी इथे आणि क्लोज
क्लोज ट्रेड वरती क्लिक करतो. तो जेव्हा मी क्लोज ट्रेड वरती क्लिक करतो तेव्हा जो काही माझा ओव्हरऑल पीएनएल असेल ना तो इकडे बघायला लागेल. आता हा करंटली लाईव्ह पीएनएल आहे. सो क्लोज ट्रेडचा पीएनएल सगळं तुम्हाला इथे बघायला लागेल. किती प्रॉफिटेबल ट्रेड्स आहेत, किती लॉस मेकिंग ट्रेड्स आहेत, राईट? सो ट्राय करा की ओव्हरऑल जो कन्सेप्ट आहे किंवा ओव्हरऑल जी मी तुम्हाला आता सांगितली अनालिसिस ही एकदा वापरून बघा. आधी फ्युचर्स बिल्डअप बघा की प्रेशर कोणत्या साईडला आहे, बाइंग साईडला जास्त आहे का. आपण काय बघितलं, बाइंग साईडला होता पण जास्त बाइंग प्रेशर नव्हता. शॉर्ट कव्हरिंग मध्ये पण कुठेतरी मार्केट होता वरती, पण आजच्या दिवसात जो शॉर्ट बिल्डअप झाला तो थोडाफार मेजर शॉर्ट बिल्डअप आहे. सो कुठेतरी फिअर आहे मार्केटमध्ये की फॉल येऊ शकतो, राईट? त्यामुळे आपण जो स्प्रेड इनिशिएट केला नेक्स्ट दिवसासाठी. सो दॅट इज द थिंग. ओके, सो आय होप व्हिडिओ आवडली असेल. थोडी मी ही फास्ट कन्सेप्ट घेतली आहे कारण आपण डेली याच्यावरती व्हिडिओ बनवतो. सो ज्यांनी नवीन व्ह्यूअर असेल, जो कोण नवीन बघत असेल, प्लीज जाऊन नंतरच्या व्हिडिओ पण बघा. सेकंड गोष्ट म्हणजे जो एक्झिस्टिंग व्ह्यूअर आहे कृपया जाऊन ऍप्लिकेशन डाउनलोड करा. 25 फ्री टूल्स आहेत, राईट? त्यांचा पण तुम्हाला ऍक्सेस मिळेल. जे नवीन युजर आहेत त्यांनी पण जाऊन करा. 25 फ्री टूल्स आहेत. जर काही क्वेरी असेल तर वरती सपोर्ट नंबर आहे, कॉन्टॅक्ट. ओके, आणि आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. आणि व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करून जा. अँड थँक्यू सो मच गाइस फॉर वॉचिंग दी व्हिडिओ. बाय.